आता थेट 13,500 रुपये लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात 13,500 रुपये येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वप्रथम तुम्ही आपल्याच चॅनलवर बघत आहात। सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, लाडक्या बहिणींनो बघा तुमच्या खात्यात थेट 13,500 रुपये। बघा ज्याप्रमाणे तुम्हाला 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले बरोबर, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला 1,500 रुपये येणे सुरू झाले। हे 1,500 रुपये जे आहेत ना आता खात्यात येणे सुरू झाले पुन्हा, ते या महिन्याचे राहिलेले या महिन्याचे मार्च महिन्याचे 9वा हप्ता आहे। कारण तुम्ही मागील अपडेटनुसार बघितलं की तुम्हाला 3,000 रुपये मिळणार होते, परंतु किती मिळाले? 1,500 मिळाले। तुमचे जे राहिलेले 1,500 रुपये आहेत ते आता सुरू करण्यात आलेले आहे। बघा 9वा हप्ता मार्च महिन्याचा किती? 1,500 रुपये, 1,500 रुपये। ओके, तर 13,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात। सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। अत्यंत जबरदस्त अपडेट, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून 1,500 रुपये येणे सुरू। याबद्दल आपण सर्व प्रूफ बघणार आहोत, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या बँकेत पैसे आले, सर्व माहिती सांगतो। आणि आज रोजीचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय काय आहेत ते पण आपण जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तुम्हाला सर्व माहिती मी आता सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, बघा जेव्हा पण अपडेट येते ना, सर्वप्रथम अपडेट फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। आणि तुम्हाला माहीतच आहे, एकदम सिंपल भाषेत, एकदम आपल्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो। आता माझ्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आलेली आहे, 13,500 रुपये। बघा 13,500 रुपये जमा होण्यास सुरुवात, तर 1,500 रुपये मार्च महिन्याचे सुरू। कारण तुम्हाला बघा 1,500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे आले, त्यामुळे भरपूर बहिणी नाराज झाल्या होत्या, कारण 3,000 रुपये मिळणार अशी अपडेट आली होती, परंतु तुम्हाला 1,500 मिळाले। अजून 1,500 रुपये तुमचे राहिलेले होते आणि भरपूर बहिणी निराश झाल्या की 3,000 रुपये द्यायला पाहिजे होते 2 महिन्याचे, परंतु एकाच महिन्याचे फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला पैसे आले। त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत होत्या। टेन्शन घेऊ नका, तुम्ही पात्र असाल, तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल, तुमचं जे आधार कार्ड आहे ना ते बँक खात्याशी लिंक असेल, तर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुमच्या खात्यात पैसे अजून सुरू झाले, पुन्हा अजून 1,500 रुपये। चला त्याबद्दल आपण अपडेट आता जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो बघा, ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया, कारण माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, माहिती समजून घेणं फार गरजेचे आहे। चला आपण डायरेक्टली अपडेटला सुरुवात करूया आणि ज्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत। बघा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर महिलांची जी नाराजी आहे ती समोर आली होती। मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र मिळणार होते, 2 हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार होते, 1,500 1,500 3,000 रुपये। फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये, फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये। 8वा हप्ता आणि 9वा हप्ता असे टोटल तुम्हाला 3,000 रुपये 2 हप्त्याचे मिळत होते, परंतु तुम्हाला 1,500 रुपये झाले फेब्रुवारी महिन्याचे, त्यामुळे महिलांमध्ये थोडी नाराजी समोर आली। परंतु आता तुमच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे, कारण तुम्हाला पहिले 1,500 रुपये मिळाले बरोबर, आता पुन्हा तुम्हाला 1,500 रुपये येणे सुरू झाले। चला त्याबद्दल अपडेट बघा आता। तर बघा, पण त्याऐवजी एकच हप्ता मिळाल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली। हे पहा, पण त्याऐवजी एकच हप्ता मिळाल्याची जी प्रतिक्रिया आहे ती महिलांनी व्यक्त केली। दरम्यान
महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे बघा। तर अदिती तटकरे मॅडमांनी काय महत्त्वाची अपडेट या संदर्भात दिलेली आहे, चला ती अपडेट आपण आता जाणून घेऊया। तर बघा बहिणींनो, काय महत्त्वाची अपडेट आहे, नेमकं काय घडलं ते समजून घ्या पहिले आणि त्यानंतर खुशखबर बघा। हे बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती। 7 मार्च रोजी बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले, पण हा आनंद काही वेळच टिकला। महिलांना बँक खात्यात 3000 येतील अशी अपेक्षा होती, पण राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 2 महिन्याची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं। प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचे जे पैसे आहेत, एकाच महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। हे बघा, एकाच महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाले, त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली। लाडकी बहीण योजनेचे खात्यात 3000 रुपये येतील अशी अपेक्षा होती, पण 1500 रुपयेच आले अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली। आता बघा, या संदर्भात आता सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुमच्यासाठी। तुम्हाला पहिले 1500 रुपये मिळाले फेब्रुवारी महिन्याचे, परंतु आता परत तुम्हाला 1500 रुपये पुन्हा मिळणार आहेत। बघा काय म्हणाल्या अदिती तटकरे मॅडम, बघा आता महत्त्वाची माहिती आहे। आता ही जी माहिती आहे, ही माहिती तुम्ही नीटपणे समजून घ्या। तर बघा, अदिती तटकरे मॅडमांनी काय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, तो निर्णय आता जाणून घ्या। हे बघा, तर लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 ऐवजी फक्त 1500 रुपये आल्यानंतर मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देण्यात येणार। बघा सर्वात मोठी अपडेट इथे बघा, तुम्हाला झूम करून मी दाखवतो। हे बघा काय म्हटलं आहे, 2 टप्प्यात देण्यात येणार। 2 टप्प्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता पहिल्या टप्प्यात तुम्हाला 1500 रुपये आले, आता पुढील माहिती बघा। हे बघा, तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कोणी? अदिती तटकरे मॅडमांनी। तर महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती। मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिले। बघा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि बघा त्यांनी आता काय महत्त्वाची माहिती दिली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो निश्चित राहावे। बघा काय म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे। योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे। ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असे त्यांनी सांगितले। बघा त्यांनी डायरेक्टली सर्वात महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे। ते त्यांनी काय सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, निश्चित राहा। ज्याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये आले त्याचप्रमाणे परत पुन्हा तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळतील। म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 3000 रुपये येऊन जातील। म्हणजे तुम्हाला याच महिन्यात 7 मार्चपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले। तसेच काही दिवसात अजून सांगता येत नाही, अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात अजून 1500 रुपये येणार आहेत आणि ते मार्च महिन्याचे 1500 रुपये असणार आहेत। असे टोटल याच महिन्यात तुम्हाला 3000 रुपये मिळून जाणार आहेत। आणि ही जी प्रक्रिया आहे ही युद्ध पातळीवर सुरू आहे। युद्ध पातळीवर ही प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच तुमच्या खात्यात पुन्हा मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। ओके, आलं लक्षात? संपूर्ण अपडेट तुम्हाला समजले असेल। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला मग आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।